नमस्कार. जय महाकाली. दादा, आपलं नाव काय? नमस्कार, मी अमित राजे भोसले, राहायला मी भवानी पेठेचा. दादा, तुम्ही किती वर्ष झालं मंदिरामध्ये येत आहे? मी गेले 5 वर्ष झाली. 2020 पासून मी मंदिरामध्ये येतोय. परत तुम्ही मंदिरात आले, तुम्हाला मंदिरात येऊन कसं वाटलं किंवा काही तुम्हाला प्रचिती आली का मंदिरात येऊन? माझी ओळख माझ्या मित्रात थ्रू झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे कसं आहे, की अगोदर खूप अशा अडचणी होत्या. नंतर माझ्या मित्र तो महाराजांची मच्छिंद्र महाराजांसोबत माझी ओळख झाली. त्यानंतर मच्छिंद्र महाराजांसोबत काही बोलणं झालं. नंतर मंदिरावर येणं वाढलं. मंदिरावर येणं वाढल्याच्या नंतर पण खूप बदल घडला. माझ्या स्वतःमध्ये बदल घडला. नंतर माझ्या कार्यक्षेत्रामध्ये पण बदल घडला. आणि नंतर हळूहळू मच्छिंद्र महाराज हे नंतर मग हळूहळू हिंदुत्ववादी विचारधाराचे जसं आम्हाला कळलं तसं मी भवानी पेठ म्हणजे आमच्या एरियामध्ये मी हिंदुत्ववादी काम करतो. महाराजांचं पण हिंदुत्ववादी काम असल्यामुळं त्यामुळे ते पण त्या गोष्टीमध्ये आम्हाला मदत करतात. त्यामुळे खूप असा चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला हिंदुत्ववादी कामामध्ये पण किंवा आपल्या देवीचे जे काय आपण हे करतो, उपासना करतो, पूजा पद्धती करतो, त्यामध्ये पण भरपूर असे अनुभव घडले आणि खूप असं सकारात्मक आपण म्हणतो ना, सकारात्मक अनुभव आम्हाला असे घडले. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर करतोय, याबद्दल तुमचं थोडंसं मत हवंय की बाबा काय कसं वाटतंय तुम्हाला? माझं मत तर असंच आहे की आतापर्यंत मी जेवढे पण देवीचे मंदिरं पाहिली, भरपूर अशा ठिकाणी मी म्हणजे पुण्यातल्या पुण्यात जवळपास भरपूर ठिकाणी असं मी फिरलो. पण आतापर्यंत मी अजूनपर्यंत कुठंच असं पाहिलेलं नाही की देवीच्या मंदिरात शिवाजी महाराजांची पूर्णपणे असं मेघडंबरीमध्ये असलेलं मंदिर आजपर्यंत मी कुठं पाहिलं नाही. पण ज्यावेळेस मी इथं आल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा महाराजांच्या सोबत बोलत असताना महाराजांनी सांगितलं की आपल्या मंदिराचं आपण असं नियोजन करणार आहे, मेघडंबरी वगैरे, त्यामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती पण आपण स्थापन करणार आहे. जेव्हा ते असं म्हणले त्यावेळेस खूप असा आनंद झाला की कोणीतरी आपल्या हिंदुत्ववादी विचारधारेचा माणूस जे देवीची साधना सुद्धा करतात आणि आपल्या धर्माशी निगडीत सुद्धा आहे. ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं त्यावेळेस खरंच खूप अभिमान वाटला की मी जिथं येतोय त्याचं कुठेतरी सार्थक झालं माझ्या आयुष्याचं. बरोबर आहे, अगदीच. त्यामुळं आम्हाला असं कधी वाटलंच नाही की महाराज आमच्यापासून लांब आहेत किंवा जवळ आहेत. खूप असं वेगळे असं काही जाणून त्यांनी पण दिलेलं नाही आम्हाला.